आपण जर देवासमोर गेलो ना, आपल्या मागण्यांची लिस्ट बघा. वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, या अशा संसारिक मागण्या. आणि संसारिक मागण्या देवाकडे मागण्याचं काडी मात्र कारण नाही. कारण ज्या दिवशी तो जन्माला येतो, 5व्या दिवशी सगळा सातबारा त्याचा लिहून टाकलेला असतो. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये अन्न किती हे 5व्या दिवशी सटवी मातीनं लिहिले. जीवनामध्ये मान किती हे 5व्या दिवशी लिहून ठेवलेले आहेत. जीवनामध्ये धन किती हे 5व्याच दिवशी लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही कितीही लढा आणि कितीही काम करा, जगतामध्ये काही काही माणसं असे दिसतात ना, कामच करत नाही पण पैसा आपोआप त्याच्याकडे येतो. काही काही माणसं असे दिसतात, काबाड कष्ट करतात पण जसा पाहतो तसा सायकलवरच, त्याचं मरण सुद्धा सायकलवरच होतं, म्हातार पण जातं. याचा एकच अर्थ आहे, त्याच्या प्रारब्धामध्ये जे असेल ना तेच घडेल. विठ्ठल प्रारब्ध कोणाला चुकलं नाही ना. एकदा त्या शनी शिंगणापूरच्या महाराजांचं काय नाव नाही माहिती, शनी महाराज गेले कैलासाला गेले. भगवान शंकर म्हटले, शनी आज तू काय रस्ता बिस्ता चुकला काय? म्हटले, नाही देवा, जाणीवपूर्वक आलो. म्हटले, काय काम आहे तुझं? तुला काही तारीख वगैरे पाहिजे का? म्हटले, नाही. मग का आला तू? म्हटले, देवा उद्या 4 ते 6 सावध राहा. म्हटले, नारदा आपलं शनी 4 ते 6 सावध राहा म्हणजे काय? म्हटले, देवा माझ्याकडे एकच काम आहे. कोणतं? जगताला पीडा देणे. भगवान शंकर म्हटले, अरे शनी तू कोणाशी बोलतोय? देवाशी नाही बोलत. देवोंका देव महादेव, विचारपूर्वक बोलत जा. मला पीडा देणार बोलतो, कधी देणार पीडा? म्हटले, पहाटे 4 ते 6 जा. तुझ्यासारखे खूप पाहिले आणि मला येऊन सांगतो पीडा देणार. शनी महाराजांनी हात जोडले, देवा माझं काम होतं मोठ्या माणसांना अगोदर जाऊन सावध करणं. मी ते सावध केलं, मी निघालो. भगवान शंकराला सांगितलं, शनी महाराज निघून गेले. निघून गेल्यानंतर भगवान शंकर संध्याकाळ झाली, विचार करतात काय पीडा देईल तो आपल्याला. सगळं जग आपण तयार केलं. संध्याकाळ झाली, रात्र झाली. रात्र झाल्यानंतर भगवान शंकर विचार करतात, देणार तर नाहीच, पण समजा शनीनं जर आपल्याला पीडा दिली तर जग आपल्याला हसेल, जग आपल्याला हसू होईल. एक काम करू की 4 ते 6 पिढ्या आहेत ना. भगवान शंकर 3:30लाच उठले. कुठे गेले माहितीये का? मानस सरोवर आहेत कैलासाला. आणि तिथं थंडीचे दिवस, पाण्यावर बर्फ साठलेला, तो बाजूला केला, तळाला जाऊन बसले. कोण? कळतंय ना पण कथा. भगवान शंकर त्या थंड पाण्यामध्ये बर्फावर साठलेल्या त्या बाजूला केलं, तळाला जाऊन बसले. आणि आता इथं काही शनी येऊ शकत नाही, एवढ्या थंड पाण्यात येऊ शकत नाही. मग 4 वाजले, शनी महाराज आले नाही. 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले. आता वेळ टळून गेली. आता इथं शनी महाराज येऊ शकत, कारण शनीची वेळ राहते, शनीचा काळ राहतो. तो काळ आणि वेळ निघून गेली का आपली पीडा पुन्हा आपल्यावरती येत. भगवान शंकर म्हटले, अजून 1 तास देऊ. 4 ते 6 होती ना. 7 वाजता भगवान शंकर सरोवराच्या वर आले. बघतो तर काय, शनी महाराज तीरावर यांच्यासारखे तगडे खाली करून भगवान शंकराची वाट पाहत होते. कीर्तनामध्ये असं नाही चालत बरं का. मांडी घालून व्यवस्थित बसावं. आणि मग कथेचे नियम आहेत ते नसल कळायला अजून. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर सरोवराच्या वर येत आहेत. बघतो तर काय, शनी महाराज तीरावर बसलेले. अरे शनी, मला काल माझ्या दरबारामध्ये येऊन सांगतो पीडा, कुठे गेली तुझी पीडा? शनी महाराज हसायला लागले, देवा जग तुम्हाला भोळ म्हणतं, खरंच तुम्ही भोळे. शिव भोळा. जग तुम्हाला भोळ म्हणतं, खरंच भोळे. आता आमच्या या महिला बी कधी कधी म्हणतात बरं का, आमचे हे ना लई भोळे, आमचे हे ना लई भोळे. एका बाईने विचारलं, किती भोळे? म्हटले, आमचे हे ना एवढे भोळे का साक्षात महादेवच. काय म्हणते ती? आता महादेव कुठं? महादेव भोळे आहेत पण पुढचा शब्द वापरत नाही ना. या शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा आहेत पण चक्रवर्ती आहेत. हे साधं भोळा आहेत परंतु ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही.
विठ्ठल विठ्ठल. भोळं वेगळं, भोळे फक्त महादेव आहेत. आपण ज्याला भोळं म्हणतो ना, मराठीमध्ये त्याला बावलट म्हणतात. दोन महिला वट्ट्यावर गप्पा मारत होत्या. गप्पा मारत होत्या. आमची येणं लई भोळे, लई भोळे. एकीने विचारलं किती भोळे? म्हटले एवढे भोळे का महादेवच? आता दुसरी गप राहील का? ती म्हटले तुझे तर काहीच नाही, आमचे येणं लई भोळे. म्हटले किती भोळे? ते तर महादेवाचे पुढचे. नाही कळालं ना? नाही. महादेवाच्या पुढे काय राहतं? मंदिरात जाता ना तुम्ही, महादेवाच्या पुढे काय राहतं? हा, मग तिला तेच म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल. शनी महाराज म्हटले तेव्हा जग तुम्हाला भोळं म्हणतं, खरंच तुम्ही भोळे. अहो माझी पिढा मी कधीच देऊन टाकली. म्हटले शनी तू आलाच नाही. म्हटले देवा खरं सांगा तुम्ही कुठं होते 4 ते 6? म्हटले या थंड पाण्याच्या तळामध्ये. मला एक सांगा, रोज तुम्ही 4 ते 6 कुठं राहतात? म्हटले कैलासाला. काय करत राहतात? म्हटले अरे शनी, कैलासामध्ये 4 ते 6 माझी काकडा आरती चालू होते. पंचप्राण आरत्या घेऊन या देवश्री आहे ती, देवश्री आहे ती. भावे ओ वाळती राही रुक्माई, भावे ओ वाळती राही रुक्माई सापती. शनी महाराज म्हणतात, शनी महाराज म्हणतात रोज तुमची काकड आरती होते, आज झाली का? म्हटले नाही. आज कुठं होते? म्हटले या बर्फाच्या पाण्यामध्ये तळाला 2 तास नाही 3 तास होतो. म्हटले मग हाच माझा प्रताप आहे. प्रताप भगवान शंकराला चुकला नाही, प्रताप भगवान विष्णूला चुकला नाही. भगवान विष्णूला सुद्धा शाप होता नारदाचा. नारदाच्या पत्नीचा नारदाचा वियोग घडवला भगवान विष्णूने. नारदाने शाप देऊन टाकला, माझा जसा पत्नी बरोबर वियोग घडवला ना, तसा तुम्हाला पत्नी बरोबर वियोग घडवावा लागेल. म्हणून राम आणि सीतेचा वियोग घडला याच पंचवटीमध्ये. विठ्ठल विठ्ठल. कर्म प्रारब्ध कोणालाच चुकलं नाही. कर्मवियोगी दशरथ मेला, कोणालाच चुकत नाही. प्रारब्ध जर कोणाला चुकत नसेल तर ते प्रारब्ध बदलवण्याकरता देवाकडे मागावं का? म्हणून मागणी चुकीची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवासमोर गेल्यानंतर कधीच मागायचं नसतं हे तुकाराम महाराजांना माहित होतं. एक तर मागणी केल्याने कमीपणा येतो, दुसरं मागणी केल्याने प्रारब्धामध्ये दिलेलं राहतं ते काय बदलवता येत नाही, म्हणून मागणी करायची नाही. पण